नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्स मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन असणार आहे ते सेशन फार महत्त्वाचं असणार आहे. ते सेशन याच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे की येत्या आगामी काळामध्ये म्हणजेच 28 सप्टेंबर पासून जेव्हा आपली ही पूर्वपरीक्षा आणि पूर्वपरीक्षेनंतर असलेला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेन्स एक्झामिनेशन, हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या ओरिएंटेशनने होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये लागणारे संदर्भ पुस्तकं कोणते कोणती वापरावी, मग ते मराठीमधून अवेलेबल आहे का, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे का, अशा सगळ्या गोष्टीवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असलेला एक आपण म्हणतो ना की अवघड काही गोष्ट असेल ते म्हणजे काय असतं, रिसोर्सेस असणं. आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी आपल्याला खूप करावी वाटते. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असलेल्या महत्त्वाच्या सर्व गोष्टीवर आपल्याला चर्चा करावी वाटते, किंबहुना त्याचा अभ्यास संपूर्ण सखोलरित्या कसा करता येईल याच्यावर आपल्याला थोडं जास्त लक्ष द्यावं वाटतं. परंतु शोकांतिका ही आहे की आपल्याला दर्जेदार पुस्तकं, एकदम प्रॉपरली मार्गदर्शक असलेली पुस्तकं आपल्याला हातात लागत नाही आणि मोस्ट ऑफ विद्यार्थी ह्याच गोष्टीमुळे कुठेतरी मागं पडलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये मी आज प्रिलिम्स साठी कोणते आणि मेन्स साठी कोणते पुस्तक आहे याच्यावर सविस्तररित्या चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. मग आता याच्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये मी टार्गेट केलेला आहे 2025 साठी. कोणासाठी? 2025 साठी. 2025 साठी जी काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या ओरिएंटेशन आपली एक्झाम होणार आहे, तर त्याच्यामध्ये लागणारी पुस्तकं कोणती, त्याच्यामध्ये असणारे पुस्तकांचा असलेला संदर्भ कोणता, कसे घटकामध्ये कोणत्या पद्धतीने वाचायचे, यावर मी सविस्तररित्या त्याच्यावर चर्चा करणार आहे. तर आता सुरुवातीला आपण बघून घेऊ की एक्झॅक्टली पूर्व परीक्षेसाठी लागणारी पुस्तकांची असलेली यादी कोणती कोणती आहे. आता एक लक्ष ठेवायचं, ही यादी एका प्रकारे स्टँडर्ड यादी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं आपण म्हणतो ना की ट्रान्सलेट केलेले मराठीतून किंवा ट्रान्सलेटेड असलेले दुसरे काही पुस्तकं याचा संदर्भ मी घेतलेला नाहीये. मी जे स्टँडर्ड बुक्स आहे की ज्याच्यामध्ये उद्या चालून तुम्ही डिरेक्टली क्लेम करू शकतात आयोगाला की हे बघा, ह्या पुस्तकामध्ये हे जे ऑथेंटिक सोर्स तुम्ही दिलेला आहे त्या ऑथेंटिक सोर्सच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आमचं उत्तर बरोबर आहे, तुम्ही दिलेलं उत्तर चूक आहे, अशा प्रकारचे हे सगळे स्टँडर्ड बुक्स आपण काय करू शकतो, रेफर तिथं करू शकतो. मग या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे असलेले विषय आणि महत्त्वाचे असलेल्या विषयासाठी असलेले हे पुस्तकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आपण सुरुवात करूया इतिहासापासून, कारण की सुरुवात इतिहास आणि इतिहासापासून सगळे विद्यार्थी वाचायला सुरुवात करतात. आता प्रिलिम्स ओरिएंटेशन ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हा विचारला जातो राज्यसेवेला, बरोबर आहे. मग अशा वेळेस राज्यसेवेला जर अशा प्रकारचे क्वेश्चन प्राचीन आणि मध्ययुगीनचं विचारलं जात असेल तर नेमकं हे क्वेश्चन येतात कुठून, तर एकच स्टँडर्ड पुस्तक आहे ते म्हणजे काय, तर आपल्याकडची असलेली एनसीईआरटी. एनसीईआरटी कितवीची? 11वीची एनसीईआरटी ही तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे. मग आता याच्यामध्ये ही लक्ष ठेवा, जी ओल्ड एनसीईआरटी आहे ती ओल्ड एनसीईआरटी फार महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही याच्यासोबत काय करू शकता, तर 11वीचं असलेलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुमचा असलेला प्राचीन इतिहास पण दिलेला आहे, तर तेही पुस्तक तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीनचा अभ्यास करण्यासाठी दोन सोर्स आहे. एक आहे तर 11वीची असलेली एनसीईआरटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओल्डच्या स्वरूपामध्ये जी एनसीईआरटी आहे ती अभ्यास करता येणार आहे आणि सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं ही पुस्तक आपल्याला तिथं हाताळता येणार आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की त्या बाबतीमध्ये 12वीची असलेली एनसीईआरटी तुम्ही वाचू शकतात, किंबहुना या स्वरूपामध्ये आपल्याला परत इथं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं असलेलं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते तुम्हीही काय करू शकतात, इथं रीड करू शकतात प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने. मग अशा वेळेस आपल्याला लक्ष ठेवायचं की महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पण 6वी ते 12वीचे असलेले जेवढे काही स्टेट बोर्ड आहे इतिहासाचे, ते इतिहासाचे पुस्तक तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. किंबहुना तुम्ही फक्त एनसीईआरटी वाचली तर तेवढ्याच्यात भागल का, तर नाही, हे तुम्हाला ते संदर्भ तुम्हाला हे वापरावेच लागणार आहे. याच्या पलीकडे जर मला विचारलं की अजून इतिहासासाठी कोणतं बेस्ट पुस्तक आहे, तर प्रिलिम्स साठी शब्द वापरतो मी, प्रिलिम्स साठी, तर आपल्याकडं इथं समाधान महाजन सरांचं काय, समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे. समाधान महाजन सरांचं का, कारण की समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून ऍज इट इज क्वेश्चन उतरतात म्हणजे उतरतात. त्यामुळं आपल्याला अभ्यासामध्ये
तुम्हाला हे एवढे संदर्भ माहिती असायलाच पाहिजे, बरोबर आहे. मग अशा वेळेस एनसीईआरटी पण घ्या आणि सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्डची असलेली ही पुस्तकं तुमच्याकडे असू द्या. समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, तेही महत्वाचं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आता पुढचं येतं इतिहासामध्ये, ते म्हणजे काय, कला आणि संस्कृती, बरोबर आहे. आता कला आणि संस्कृती हे प्रिलिम्स पेक्षा मेन्स मध्ये जास्त उपयोगाचं आहे. मेन्स मध्ये याच्यावर क्वेश्चन डिरेक्टली येतात. मग मेन्सच्या ओरिएंटेशननी, मी तिथं पण मेन्शन केले आहे, परंतु मेन्सच्या ओरिएंटेशननी नितीन सिंघानिया यांचं पुस्तक आहे, ते म्हणजे कोणतं, आर्ट अँड कल्चरचं. परंतु ते प्रिलिम्सला नाही वाचलं तरीही चालतं, हे फक्त कशासाठी आहे, मेन्ससाठी आहे. मी फक्त एक संदर्भ आहे म्हणून तुम्हाला तिथं सांगितलेलं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर भारताचा स्वातंत्र्याचा संघर्ष, बिपिन चंद्राचं पुस्तक आहे, हे देखील तुम्ही काय करू शकता, रीड करू शकता. परंतु आय वुड सजेस्ट, मी असं सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स ओरिएंटेशन जर चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे दोन जे संदर्भ आहे ना, हे दोन संदर्भ खूप परफेक्ट आहे आणि हे दोन संदर्भाच्या माध्यमातून तुमचे असलेले प्रिलिम्सचे क्वेश्चन्स ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट केल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. येते लक्षात. अशा पद्धतीने इतिहासाचा आपल्याला दिसून येतोय. भूगोलाच्या बाबतीमध्ये काय आहे तर आपल्याला लक्षात येत आहे एनसीईआरटी 6वी ते 10वी तुम्हाला तिथं प्रॉपरली माहिती असायला पाहिजे, म्हणजे असायला पाहिजे. एनसीईआरटी 6वी ते 10वी एवढे एनसीईआरटी तुमची मुखद्गत असायला पाहिजे. किंवा तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे असलेले जर 6वी ते 12वी हे पुस्तक असेल भूगोलाच्या बाबतीमध्ये, ते जरी रीड केले तरीही तुम्हाला तिथं बऱ्यापैकी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तिथं सापडणार आहे. कारण की ऍज इट इज क्वेश्चन तुम्हाला इथं सापडणार आहे. इव्हन दो तुमचं असलेल्या एनसीईआरटीची 11वीची आणि 12वीची जी फिजिकल जिओग्राफी आहे, त्या फिजिकल जिओग्राफीची असलेली एनसीईआरटी ती फार महत्वाची, कारण की त्याच्यातून राज्यसेवेचे ऍज इट इज क्वेश्चन उतरलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं वेगळं काही वाचायचं का नाही, तर प्रिलिम्सला ह्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं वाचणं गरजेचं आहे. एनसीईआरटी बेसिकली तुम्हाला एनसीईआरटी तुमच्या खूप परफेक्ट असायला पाहिजे. म्हणून बघा आपल्याकडे एनसीईआरटी फाउंडेशन बॅच त्याच्यासाठीच लागू केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स निर्माण होतो की नेमकं कसं आहे, कशा पद्धतीने आहे. त्यामुळं आपल्याला एनसीईआरटीची असलेल्या जुने पुस्तकं आपल्या हातामध्ये असायला पाहिजे. सोबतच महाराष्ट्राचे असलेले जे काही स्टेट बोर्डचे पुस्तक आहे ते स्टेट बोर्डचेही पुस्तकं तुमच्याकडे असू द्या, कारण की त्याच्यामधूनही आता बऱ्यापैकी काय झाली आहे, डेव्हलपमेंट झाली. एवढं लक्षात घ्या की महाराष्ट्र स्टेट बोर्डने बऱ्यापैकी अपडेशन्स केलेलं आहे, अपग्रेड केलेलं आहे स्वतःला, आणि हे अपग्रेड केलेलं असल्या कारणामुळं तुम्हाला त्याच्याबद्दल असलेल्या बारीक सारी गोष्टी सगळ्या माहिती होऊन जाणार आहे. त्यामुळं त्याच्यावर पण लक्ष राहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला संदर्भ वाचायचा असेल, म्हणजे थोडंसं एकदम डीप मध्ये जायचं असेल, तर सौदी सरांचं पुस्तक हातात घ्या. सौदी सरांचं पुस्तक इज द बेस्ट पुस्तक आहे. आणि सोबतच सौदी सरांच्या असलेल्या काही गोष्टी ज्या असतात की मेन्स मध्ये तुम्हाला खूप चांगला उपयोगाचा येणार आहे सौदी सरांच्या पुस्तकातून, त्यामुळे तुम्ही ते रीड करू शकता. ॲटलस असायला पाहिजे तुमच्याकडं, आणि एकदमच प्रो लेवल म्हणजे खूपच तुम्हाला खूप डीप मध्ये स्टडी करायचं असेल तर जीसी लिओंग आहे, हे युपीएससी ला जास्त वापरलं जातं. तर युपीएससीचं असल्या कारणामुळे तुम्ही नाही वापरलं तरी चालतं. महाराष्ट्राच्या स्पेसिफिक राहायचं आहे किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात वाचायचंय तर जीसी लिओंग वाचू नका. पण तुम्ही युपीएससी करताय आणि तुम्हाला वाटतं की आता एमपीएससीच्या असलेल्या 2025च्या ओरिएंटेशननी मला वाचणं गरजेचं आहे, तर जीसी लिओंग तिथं घेऊ शकतात. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर आहे आपला पॉलिटी. पॉलिटीसाठी तुम्ही 9वी आणि 12वीची असलेली एनसीईआरटी आहे ती वापरू शकतात. नाही तर अल्टिमेट एकच पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकाला 10 वेळेस वाचा, आणि ते पुस्तक म्हणजे यम लक्ष्मीकांत आहे. काय आहे? यम लक्ष्मीकांत. मॅग्रा हिल पब्लिकेशनचं इथं यम लक्ष्मीकांत पुस्तक आहे. मॅग्रा हिलचंच मराठीतलं घ्यायचं आहे. डुप्लिकेट पब्लिकेशन वाले खूप आहे मार्केटमध्ये, ओरिजिनल मॅग्रा हिलच घ्यायचं. कोणतं घ्यायचं? मॅग्रा हिल. याच्यामध्ये डुप्लिकेट म्हणजे त्याचं रूपांतर करणारे पहिले जे काही आहे, पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर पहिले त्याला सांगायचं मला फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत सरांचं मॅग्रा हिलच याचं पब्लिकेशनचं पाहिजे. मी आता त्या पब्लिकेशनचं नाव नाही घेत, त्यांचं डुप्लिकेटपणा आहे, त्यांचे कागद खराब असतात, त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यात चुका करून ठेवलेल्या आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला वेगळे अजून कोणतं पुस्तकं दाखवलं जाईल, परंतु सगळ्यात बेस्ट काय आहे
तर एम लक्ष्मीकांतचं ओरिजिनल पुस्तक आहे, इंग्लिश मधून पण आहे आणि सोबतच मराठीतून पण अवेलेबल आहे. त्यामुळं अल्टिमेट सगळ्यात भारी जर कोणतं पुस्तक असेल तर एम लक्ष्मीकांत आहे. दुसरं तिसरं कोणतंच पुस्तक प्रिलिम्सला वाचायचं नाही, एवढं मी तुम्हाला ताकीद देतो. का? कारण की हे पुस्तक ऑथेंटिक पुस्तक असतात. आता हे गल्ली बोळातले म्हणजे आता महाराष्ट्रापुरतं असलेलं काही पुस्तक आहे ते जर तुम्ही घेऊन गेले कमिशनकडे, आयोगाकडे, की ह्या पुस्तकातलं आहे, आयोग म्हणून बाजूला ठेव, काही कामाचं नाहीये. लक्ष्मीकांत इज द ऑथेंटिक सोर्स आहे. डी बसू ऑथेंटिक सोर्स आहे. तर त्याच्यातून तुम्ही जर केला तर बऱ्यापैकी तुम्हाला तिथं काय होतोय, फायदा होऊ शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी रमेश सिंगचं पुस्तक आहे. रमेश सिंग एक ऑथेंटिक सोर्स आहे. रमेश सिंग सरांचं मराठीतून पण पुस्तक आहे. सोबतच तुम्हाला न्यूजपेपर रीडिंग करणं गरजेचं आहे अर्थव्यवस्थेसाठी. आणि मी डेली आपल्या डेलीच्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मग न्यूजपेपर कटिंग टाकत असतो. आजच्या न्यूजपेपरच्या असलेल्या महत्वाच्या कटिंग्स कोणत्या आहे का? कारण की ते कोणत्या ना कोणत्या विषयाशी काय असतात, निगडीत असतात. मग तुम्ही तेही वाचू शकता डेलीच्या बेसिसवर. कारण की अर्थव्यवस्थेचा अभ्यास अशा पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त करावा लागतो करंट ओरिएंटेशनच्या दृष्टिकोनातून. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. सीसॅट साठी आर एस अग्रवाल आहे किंवा सचिन ढवळे सर आहे. सचिन ढवळे सरांचं तुम्ही पुस्तक घेऊ शकतात किंवा आर एस अग्रवाल आहे. आर एस अग्रवाल सोडवलं तरी मोर दॅन सफिशियंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक राहिलं ते म्हणजे काय, सायन्स आहे. काय आहे? सायन्स. सायन्स साठी मी तर म्हणतो की फक्त 6वी ते 12वी असलेले स्टेट बोर्ड वाचा. तुम्ही कोणते वाचा? स्टेट बोर्ड वाचा. एनसीईआरटी पण नका वाचू. स्टेट बोर्ड मधून ऍज इट इज क्वेश्चन विचारल्या जातात प्रिलिम्सला. त्यामुळे स्टेट बोर्ड हा जास्त महत्वाचा आहे. आणि याच्या पलीकडे जायचंच म्हटलं तर एनसीईआरटी जर घ्यायची असेल तर 11वी 12वीची एनसीईआरटी वाचा. मग म्हणजे तुम्हाला प्रॉपरली त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होऊन जाणार आहे. मग सायन्स साठी काय, 6वी ते 12वीचे असलेले स्टेट बोर्ड किंवा जर एनसीईआरटी घ्यायची असेल तर 11वी 12वीची एनसीईआरटी तुमच्याकडे तिथं असायला पाहिजे. हे तिथं माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे काय झालं, प्रिलिम्स साठी असलेले पुस्तक आपल्याला दिसून येत आहे. आता आपल्याला मुख्यसाठी कोणते कोणती पुस्तकं आहेत. मग आता हे इंग्लिश मध्ये पण अवेलेबल आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये अजून पुस्तकं अवेलेबल झालेली नाहीये. पण घाबरू नका, हळूहळू ते पुस्तकं मार्केटमध्ये येणार आहे. परंतु तत्पूर्वी हे जे काही पुस्तक आहे ते पुस्तकांचा मराठी अनुवाद करणारे भरपूर इथं कंपन्या आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्यांनी अनुवाद केलेला आहे, तर तुम्ही ते घेऊ शकतात. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की इतिहास आणि भारताचा वारसा आणि संस्कृती, कला वगैरे ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यासाठी आर एस शर्मा आहे, यांचं पुस्तक आहे. ते खूप बेस्ट पुस्तक आहे प्राचीन भारतासाठी. बिपिन चंद्र स्वातंत्र्यानंतरचा भारत, हे पण पुस्तक छान आहे. कारण की याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण बघतो बिपिन चंद्रावर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, हे पुस्तक एकदम बेस्ट आहे. आफ्टर इंडिपेंडन्स नंतर भारताची डेव्हलपमेंट कशी झाली आहे, कशा पद्धतीने झाली आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेले आहेत. तर हे पुस्तकातून तुम्ही वाचू शकतात. सतीश चंद्र यांचा मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. नितीन सिंघानियाचं असलेलं जे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं आर्ट अँड कल्चर, तर तेही पुस्तक तुम्हाला तिथं दिसून येणार आहे. नितीन सिंघानियाचं मोठं पुस्तक आहे परंतु इंटरेस्टिंग आहे, कारण की त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी तिथं खूप इनबिल्ड केलेल्या आहे. मग मौर्य काळांची असलेली आर्ट अँड कल्चर काय होतं, तुमचं असलेलं गुप्ता या पिरियड मध्ये कशा प्रकारे आर्ट अँड कल्चर डेव्हलप झालं आहे, गोल्डन एज का बरं म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी नितीन सिंघानिया सरांनी काय केलं आहे, मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बिपिन चंद्राचा परत, भारताचा स्वतंत्राचा संघर्ष, अशा प्रकारचे हे पुस्तकं जे आहे ते तुम्हाला वाचावे लागणार आहे. मग आता याच्यातून ऑथेंटिक सोर्स आणि ऑथेंटिक सोर्सच्या माध्यमातून विचारले गेलेले क्वेश्चन्स हे जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला लक्षात येईल की युपीएससी मध्ये बऱ्यापैकी हे जे काही पुस्तक संदर्भ देतोय ह्या संदर्भातून आलेले आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे तुम्ही ते वाचू शकतात, हरकत नसावी. याच्यातून तुम्हाला वाटत असेल की सर मध्ययुगीन भारताचा इतिहास आम्हाला थोडासा अवघड चाललाय, आम्ही स्किप करतोय, तर करा ना, हरकत काय. आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे. आपल्याला पीएचडी करायची आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे हे पुस्तकं जी आहे, हे पुस्तकं जर तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये एकदम सॉर्ट आउट ठेवा की काय वाचायचं नाही, कोणत्या गोष्टी हातात घ्यायच्या, कोणत्या गोष्टी हातात नाही घ्यायच्या, हे तुमच्या डोक्यामध्ये तिथं असू द्या, जेणेकरून काय होईल, बऱ्यापैकी तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भूगोलासाठी, GS1 पेपर मध्येच असणार आहे. मग भूगोलासाठी माजिद हुसेन आहे व ॲटलस आहे. प्रमाणपत्र भौतिक व मानवी भूगोल, ज्याला आपण जीसी लिओंगचं असलेलं आपण म्हणतोय, जीसी लिओंगचं पुस्तक मेन्स साठी खूप बेस्ट आहे. ऍज इट इज क्वेश्चन त्या जीसी लिओंगच्या पुस्तकातून येतात. त्याच्यानंतर माजिद हुसेन यांचा जागतिक भूगोल आहे. आणि तुमचा फिजिकल जिओग्राफी 11वीची असलेली मूलभूत गोष्टी, फंडामेंटल
फिजिकल गोष्टी जी आहे तर ते तुम्हाला इथून भेटणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला परत एकदा एनसीईआरटी वाचावं लागणार आहे मेन्स मध्ये पण, आणि सोबतच माजिद हुसेन सरांचं किंवा तुमच्या सौदी सरांचं यांचं जरी तुम्ही पुस्तक हाताशी धरले तरी बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी काय होणार आहे इथं समजायला सोपं जाणार आहे. त्यामुळे हे जे काही टप्पे सांगतोय किंवा हे जे काही पुस्तक आहे ते पुस्तकांचा तुम्ही भूगोलासाठी वापर करू शकता. राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध मी तुम्हाला पहिले सांगितले दोनच पुस्तकं वाचायची, डी बसू आणि एम लक्ष्मीकांत. याच्यामध्ये तुमची प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही 100% काय होते कव्हर होताना आपल्याला दिसून येते. कारण की लक्ष्मीकांत सरांमध्ये गव्हर्नन्सचा पण पार्ट ऍड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो पोर्शन अर्धाच्या वर कव्हर होताना आपल्याला दिसून येतोय. डी बसू सरांनी पूर्ण प्युअरली पॉलिटीच्या ओरिएंटेशननी आणि विविध सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या ओरिएंटेशननी डी बसू सरांचं असलेल्या पुस्तकामध्ये इनबिल्ड केलेला आहे. राहिला संबंध इंटरनॅशनल रिलेशन साठी IR साठी तर पुष्पेश पंत यांचं असलेलं IR चं पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. पुष्पेश पंत आहे इंग्लिश मध्ये. जर तुम्हाला मराठीतून पाहिजे असेल तर देवळंकर देवळंकर सरांचं असलेलं पुस्तक आहे. परंतु देवळंकर सरांचं पुस्तक हे थोडंसं आपण म्हणतो ना जुनं आहे, म्हणजे ते आत्ताचं पब्लिश आहे किंवा आत्ता पब्लिश केलं आहे का नाही, त्यांचं जुनं पुस्तक आहे. परंतु पुष्पेन पंत यांचं अपडेटेड पुस्तक दर महिन्याला येत असतं किंवा दर महिन्याला त्याच्यातून ते वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असतात. किंवा अजून एक आहे वर्ल्ड फोकस नावाचं एक मॅगझिन येतं, ते वर्ल्ड फोकस तुम्ही जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट होऊन जाणार आहे. आलं लक्षात. मग अशा संदर्भामध्ये हे आपला GS पेपर 2 असलेला संदर्भ लक्षात येतोय. तरीही काही विद्यार्थ्यांना तिथं अडचणी येतात की सर मी हे पुस्तक घ्यायला गेलोय, कसं ओळखू की हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर देतो 8390097967. हा माझा नंबर आहे, टेलिग्रामचा नंबर आहे. यासोबतच माझा 8975593799 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही कोणत्याही नंबरवर मला कॉल करा. वाटलंच तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची मी PDF टाकून देतो, त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या PDF माध्यमातून हे पुस्तकं परचेस करू शकतात. ज्यांना कोणालाही टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर मला एकदा ह्या नंबरवर मेसेज करा की सर मला टेलिग्रामला जॉईन व्हायचंय, मला ते PDF पाहिजे, तर मी तिथं अपलोड करून टाकल, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तिथं भेटून जातील. ठीक आहे. चला, त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडं 2025च्या ओरिएंटेशनने फाउंडेशन बॅच चालू केलेली आपण, जी की प्युअरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर असणार आहे आणि हे लाईफ लॉंग असणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत असणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एकदा ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला 6 बॅचेस याच्यामध्ये फ्री दिल्या जाणार आहे. तुम्हाला तिथं पुस्तकं, मॅगझिन, करंट अपडेट येत असलेल्या गोष्टी सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहे. सोबतच तुम्हाला आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस तिथं करून घेतल्या जाणार आहे. मग याची फी असणार आहे मात्र 32,499. आणि जर तुम्हाला वाटतंय की सर आम्हाला ही पण फी जास्त होते तर मला एकदा कॉल करा 8390097967 हा माझा नंबर आहे. तुम्ही कधीही कॉल करा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला याच्यामध्येही तुम्हाला डिस्काउंट घेऊन देतो. आपल्याकडे EMI ची पण सुविधा तिथं दिलेली आहे, त्यामुळे EMI पण घ्या आणि सगळ्या गोष्टीचा फायदा याच्यातून तुम्हाला मिळू शकतो. ही ऑफर फक्त 25 आणि 26 ला आहे. सोबतच तुम्हाला आयफोन जिंकण्याची काय आहे इथं दाट शक्यता आहे. तुम्ही लकी विनर असाल तर तुम्हाला त्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं भेटून जाणार आहे. 8,000 ची बॅच परत 2099 मध्ये तुम्हाला तिथं काय दिल्या जाणार आहे, इथं कंबाईनची बॅचेस दिल्या जाणार आहे. हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, अर्थव्यवस्थेसाठी काय आहे तर लक्षात ठेवायचं. GS पेपर 3 मध्ये आपल्याला काय दिसतंय, सायन्स अँड टेक आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेलं डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि प्लस इकॉनॉमिक्स आहे. हे 3 विषय मिळून तुमचा GS पेपर 3 तयार झालेला आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेस आपल्याला टाटा माग्रा हिलचं पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन, मग डिझास्टर मॅनेजमेंट त्याच्यामध्ये काय होऊन जातोय, कव्हर होतोय. सोबतच भारताची अर्थव्यवस्था याच्यासाठी रमेश सिंग सरांचं एकदम बेस्ट पुस्तक आहे. काय आहे, रमेश सिंग सरांचं पुस्तक एक बेस्ट आहे, ते तुम्ही रेफर करू शकतात. किंवा श्रीराम IAS च्या नोट्स आहे. काय आहे, श्रीराम IAS च्या नोट्स इंग्लिश मध्ये आहे, तर तुम्ही तेही रेफर करू शकतात. आता आनंदाची बातमी अशी आहे की येत्या फेब्रुवारी एंड मध्ये किंवा मार्चच्या पहिल्या वीक मध्ये माझं स्वतःचं अर्थव्यवस्थेचं एक पुस्तक येत आहे, तर त्या बाबतीमध्येही मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करेल.
मग त्याच्यामध्ये मी सविस्तररित्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे, तर तुम्ही ते घेऊ शकतात, हरकत नसावी. कारण की तेवढं मी सगळ्या गोष्टी मी तिथं प्रॉम्प्टली तिथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अशोक कुमार यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षतेसमोरील आव्हान, हे यांचं पुस्तक आहे इंटरनल सिक्युरिटी. हेही तुम्ही काय करू शकता, तिथं वापर करू शकता. मग अशोक कुमार यांचं इंटरनल सिक्युरिटीसाठी असलेलं पुस्तक तुम्ही वापर करू शकतात. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे सगळे पुस्तकांची लिस्ट आहे. शेवटचं आहे ते म्हणजे जीएस पेपर 4. मग जीएस पेपर 4 मध्ये सुब्बाराव आणि पी.एन. रॉय चौधरी यांचं असलेलं एक पुस्तक आहे. जीएस पेपर 4 साठी तुम्ही ते यूज करू शकतात. किंवा लेक्सिकॉन आहे. काय आहे? लेक्सिकॉन. लेक्सिकॉन पण एक पुस्तक चांगलं आहे. किंवा आपल्याकडं युनिक अकॅडमीची एक नोट्स आहे, ती नोट्स पण तुम्ही वापर करू शकतात. असे भरपूर तिथं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. परंतु इंग्लिशमध्ये जर घेतलं, वाचलं, वापरलं तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. त्यामुळं हे यांचं असलेलं पुस्तक तुम्ही वाचू शकतात. याच्यामध्ये नैतिकता, सचोटी, योग्यता ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, सांगितलेल्या आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाची यादी करत असताना पुस्तक हे फार थोडक्यात असायला पाहिजे. पुस्तकांचा भडीमार नसला पाहिजे. मोजकेच पुस्तकं आणि मोजकेच पुस्तकामध्ये असलेल्या महत्त्वाच्या सगळ्या संदर्भ तुम्हाला तिथं वाचता आले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एवढे पुस्तके जे काही सांगितलेले आहे प्री आणि मेन साठी, हे मोर दॅन सफिशियंट आहे. याच्यापेक्षा तुम्हाला अवांतर वाचन करायचं असेल, याच्यापेक्षा तुम्हाला काही वेगळं वाचायचं असेल, तर मी म्हणल सबसे बेस्ट क्या है, न्यूजपेपर है. क्या है? न्यूजपेपर. न्यूजपेपर तुम्ही डेली बेसिसवर वाचला पाहिजे. मिनिमम 3 न्यूजपेपर तरी तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. एक तर आहे लोकसत्ता, दुसरा आहे मटा किंवा सकाळ घ्या, मटा किंवा सकाळ, आणि तिसरा आहे तो म्हणजे तुमचा इंडियन एक्सप्रेस किंवा तुमचा हिंदू. मग अशा पद्धतीने न्यूजपेपरच्या माध्यमातूनही तुम्हाला बऱ्यापैकी काय होणार आहे, अभ्यासाची पातळी गाठता येणार आहे. माझं तर असं पर्सनल मत आहे की तुम्ही हे पुस्तकं वाचणारच आहात, परंतु ह्या पुस्तकांच्या सोबत तुम्ही न्यूजपेपरचीही डेली रीडिंग करायला पाहिजे. कारण की ह्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूया, बाकीचं आपण नंतर बघूया. थँक्यू सो मच.